गट क पर्यंतची जी सरळ सेवेची पद आहेत ही एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत आणि त्याचे संवर्ग कोणते असतील, कोणकोणते पद एमपीएससी मध्ये गेलेले आहेत, त्याच्या पात्रता काय आहेत याच्याबद्दलचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये वनरक्षक या पदाचा कुठेही उल्लेख नाहीये। वनरक्षक हे गट कच पद आहे, पण या शासन निर्णयामध्ये त्याच्या भरती संदर्भात काही उल्लेख केला गेलेला नाहीये। मग या भरती प्रक्रियेचं नेमकं काय असा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे। त्या अनुषंगानेच आपण परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये मार्च 2025 ला जे वनमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही वनरक्षकची भरती लवकरच घेत आहोत, ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। त्या संदर्भात आपण मागणी केलेली आहे, लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवली जावी। आता हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये 1 महिन्याच्या आत जे सेवा एमपीएससी मध्ये पद गेलेली आहेत त्याचा नवा आकृतीबंध आणि त्याच पद्धतीने बिंदू नामावली ही अद्ययावत करायचे सांगितलेलं आहे। म्हणजे याच्या सोबतच वनरक्षकची बिंदू नामावली सुद्धा एकदा अपग्रेड होऊ शकते। म्हणजे 1 महिन्याच्या नंतर साधारणतः वनरक्षकची सुद्धा जाहिरात येऊ शकते, लक्षात ठेवा। मग वनरक्षक ही एमपीएससी घेणार नाही तर मग कोण घेणार, तर ही परीक्षा पुन्हा एकदा टीसीएसच घेऊ शकते। कारण आताही बऱ्याच जाहिराती येत आहेत, त्या जाहिराती टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत येत आहेत। जसं की आताच आदिवासी विभागाची एक जाहिरात आली, ते गट ड चं पद हे आयबीपीएस घेणार आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा आदिवासीची परीक्षा आयबीपीएसनीच घेतली होती। तशाच पद्धतीने वनरक्षक भरतीचं सुद्धा होणार आहे। वनरक्षकची मागच्या वेळेस भरती टीसीएसनीच घेतली, यावेळेस सुद्धा ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातूनच राबवली जाऊ शकते। आणि एमपीएससी संवर्गातील जे पद आहेत त्याच्यासोबतच ही वनरक्षकचे सुद्धा पद नव्याने अपग्रेड होऊन येऊ शकतात। त्यामुळे वनरक्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिलकुल खचून जाऊ नका। तुमचा अभ्यास जो चालू आहे तो अतिशय त्याच पद्धतीने चालू राहू द्या। आणि जे विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतायत त्याच्यासाठी आपण महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर ब्लॅक पॅन्थर या नावाने बॅच घेऊन आलेलो आहोत। महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार ही बॅच आहे, वनरक्षकसाठी खास बनवलेली आहे। तांत्रिक माहितीसह तुम्हाला शिकवलं जातं, याच्यामध्ये प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा घेतलं जातंय आणि डिटेल अभ्यासक्रम याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे। मग वनरक्षक होण्याचं जे स्वप्न विद्यार्थी पाहतायत त्यांनी महाराष्ट्र अकॅडमी या ऍप वरची ही ब्लॅक पॅन्थर बॅच नक्की खरेदी करा।